तर महाराष्ट्रातल्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी जे काही घडलंय त्यावर आपण एक नजर टाकूया. उमेदवारी अर्ज भरायची मुदत तर संपली, पण शेवटच्या क्षणी जागावाटप आणि तिकीट मिळवण्यासाठी जी धावपळ झाली ना, त्यातून खूप ठिकाणी पक्षांतरं आणि एकदम नवी राजकीय गणितं तयार झाली आहेत. यातल्या 3 गोष्टी आपण समजून घेऊया. सगळ्यात पहिलं म्हणजे मुंबईतल्या जागावाटपाचं चित्र. आता बघा, महायुतीमध्ये भाजपने 137 आणि शिंदे गटाने 90 जागांवर लढायचं ठरवलंय. पण यात एक ट्विस्ट आहे. रामदास आठवलेंचा रिपब्लिकन पक्ष नाराज आहे आणि त्यांनी 39 जागांवर मैत्रीपूर्ण लढत जाहीर केलीय. म्हणजे काय? तर ते थेट युतीच्या उमेदवारांच्या विरोधातच लढणार. दुसरीकडे काँग्रेस आघाडीत वंचित बहुजन आघाडीला त्यांच्या वाटेच्या 62 जागांपैकी तब्बल 20 जागांवर उमेदवारच मिळालेले नाहीत. दुसरं म्हणजे स्थानिक पातळीवरची राजकीय खिचडी. मनसेचे माजी नगरसेवक जाधव दाम्पत्य आता शिंदे गटात गेलेत. आणि गंमत बघा, पनवेलमध्ये भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी आणि रिपब्लिकन पक्ष एकत्र आले आहेत. पण हेच भाजप, शिवसेना भिवंडी आणि मीरा भाईंदरमध्ये मात्र एकमेकांसमोर उभे आहेत. म्हणजे स्थानिक राजकारण किती वेगळं असू शकतं याचा हा उत्तम नमुना आहे. आणि तिसरं, ह्या सगळ्या प्रक्रियेचं पुढचं वेळापत्रक. तर उमेदवारी अर्जांची छाननी उद्याच आहे. 2 जानेवारीपर्यंत अर्ज मागे घेता येतील. मतदान आहे 15 जानेवारीला आणि निकाल म्हणजे मतमोजणी 16 जानेवारीला लागेल. थोडक्यात काय, तर अर्ज भरले गेले असले तरी अनेक ठिकाणी झालेली बंडखोरी आणि हे बदललेली समीकरणं यामुळे खरी निवडणूक मात्र खूपच चुरशीची होणार आहे, हे नक्की.